हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत रेडीमेड प्रेमिक्स पासून बनणारा जाळीदार असा खमण ढोकळा. तर हा ढोकळा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. इथं मी सुरुवातीला इटवेल या कंपनीचं खमण ढोकळ्याचं प्रेमिक्स असलेलं 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे. तर आता यापासून आपल्याला ढोकळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी ढोकळा ज्यामध्ये आपल्याला उकडायचा आहे त्याची तयारी करून घेते. तर मी इथं एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करताना खूप देखील पाणी ॲड करायचं नाही. स्टँड बुडेपर्यंत पाणी होईल इतकं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी इथं पाणी ॲड करताना 3 ग्लास होईल इतकं पाणी जे आहे ते ॲड करून घेणार आहे. पाणी जर आहे ते आपलं जास्त झालं तर ते आपलं भांड्यामध्ये जाईल, म्हणून आपल्याला पाणी ऍड करताना खूप पाणी ऍड करायचं नाहीये. 3 ग्लास पाणी आहे ते इनफ आहे. यानंतर मी ढोकळा बनवण्यासाठी कुकरचा डबा घेतलेला आहे. तर या डब्याला आपल्याला सगळीकडून तेल जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून होईल इतकं तेल मी या टिफिनला लावून घेणार आहे. तेल जर डब्याला व्यवस्थित लावलं गेलं असेल तर ढोकळा सुटताना आपल्याला काही त्रास होत नाही, तो इझिली निघून येतो. त्यामुळे मी इथं सगळीकडून तेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की क्वांटिटी थोडीशी जास्त होतीये, तेल खूप दिसतंय त्याच्यामध्ये, तर अशा वेळी काय करायचं, उरलेलं तेल जे आहे ते आपण काढून घ्यायचं. तर आता तेल लावून झालेलं आहे आणि त्यानंतर हा मी डबा जो आहे तो हीट करायला ठेवणार आहे. आता मी इथं पाणी ऍड केलं होतं, स्टँडवर मी डबा ठेवलेला आहे आणि कुकर जो आहे तो लो फ्लेमवर मी ऑन केलेला आहे आणि त्याच्यावर मी एक प्लेट ठेवलेली आहे. इथं मी कुकरचं झाकण वापरलेलं नाहीये, तर तिथं काय केलेलं आहे, मी प्लेट ठेवलेली आहे आणि ह्याला आता आपल्याला काय करायचंय, चांगली वाफ येऊ द्यायची आहे. आता मी हे ढोकळ्याचं प्रेमिक्स घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि पाणी जे आहे ते ऍड करायचं आहे. सुरुवातीला मी प्रेमिक्स जे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे. इथं मी 1 ग्लास होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं पाणी ऍड करते आणि ते जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते. इथं प्रेमिक्स मिक्स करण्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, तारेची जे काय रवी असते तर त्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि सगळं पाणी एकदम घालायचं नाही. सगळं पाणी एकदम घातलं तर काही वेळेला ते पातळ होण्याची शक्यता असते. आपल्याला कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशी कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायची आहे. 1 ग्लास पाणी जे आहे ते माझं पूर्ण ऍड करून झालेलं आहे. आता आपलं हे जे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुठळी जी आहे ती अजिबात राहता कामा नये. आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि पीठ जे आहे ते बऱ्यापैकी फेटून झालं की आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करणार आहोत. तेल ॲड केल्यानंतर मी आणखी 2 मिनिटं फेटून घेणार आहे आणि आता इथं तुम्ही कन्सिस्टन्सी जी आहे ती चेक करू शकता की खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. तर आता आपलं हे जे प्रेमिक्स आहे ते आता कुक करण्यासाठी तयार झालेलं आहे. कुकरमध्ये वाफ देण्यासाठी मी डबा जो काही ठेवला होता त्याला देखील चांगली वाफ आलेली आहे आणि यामध्ये आता आपण हे जे तयार केलेलं प्रेमिक्स आहे ते आता आपल्याला ओतायचं आहे. अशा प्रकारे गरम डब्यामध्ये आपण हे जे बॅटर ओतलं आहे त्यामुळं आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित फुगला जाईल. आता सगळं बॅटर जे आहे ते डब्यामध्ये घालून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावर प्लेट ठेवायची आहे आणि हा ढोकळा जो आहे तो 15 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे, व्यवस्थित उकडू द्यायचा आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी वाढवलेली आहे. सुरुवातीला लो फ्लेमवर होता, आता मी मीडियम फ्लेमवर केलेला आहे. 10 मिनिटासाठी मी हा जो ढोकळा आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजू दिलाय. 10 मिनिटानंतर मला चेक करायचा आहे ढोकळा जो आहे तो तयार झालाय की नाही. तर आता मी एका चाकूच्या साह्यानं ढोकळा जो आहे तो तयार झालाय की नाही चेक करणार आहे. तर इथं मी काय केलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये चाकू जो आहे तो डीप करून बघितला तर चाकूला अजून थोडासा ओलसरपणा दिसतोय. याचा अर्थ असा आहे की ढोकळा जो आहे तो तयार झालेला नाहीये. तर आणखी एक 5 मिनिटासाठी आपण त्याच्यावर प्लेट झाकून ठेवूयात आणि परत आपण काय करूया, थोडासा त्याला शिजू देऊयात.
5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला परत ढोकळा तयार झाला आहे की नाही हे चेक करायचं आहे. प्लेट मी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये चाकू डिप करून आता मी चेक करते. चेक केल्यानंतर चाकूला कोणताही चिकटपणा दिसलेला नाही आहे. याचा अर्थ असा आहे ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे. त्यामुळं आता आपल्याला हा जो डबा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. गॅस जो आहे तो मी ऑफ केलेला आहे आणि कुकरचा डबा जो आहे तो बाहेर मी काढून घेतलेला आहे. आता आपल्याला हा ढोकळा जो आहे तो पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे. ढोकळा गार होतोय तोपर्यंत मी एका बाजूला फोडणीची तयारी करून घेणार आहे. तर एका पातेल्यामध्ये मला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी मोहरी ॲड करायची आहे. यानंतर अर्धा टीस्पून होतील इतके जिरे ॲड करायचे आहेत. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. त्याचबरोबर एक 8 ते 10 पानं कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर 2 मिरच्या ज्या आहेत त्या मी अशा लांब अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील आपण फोडणीमध्ये ॲड करतोय. फोडणी आपल्याला खूप करपू द्यायची नाहीये, खूप जळू द्यायची नाहीये. फोडणी जी आहे ती मी थोडीशी हलवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. अर्धा ग्लास होईल इतकं पाणी आपण यामध्ये ॲड करून घेऊयात. यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी साखर या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि या सगळ्याला आपल्याला चांगली उकळी आणायची आहे. साखर घालण्यामागचं कारण हे जे आहे ते म्हणजे आपल्याला ढोकळा जो आहे त्याला थोडीशी गोडसर चव आणायची आहे. त्यासाठी आपण साखर जी आहे ती फोडणीमध्ये ॲड करून घेतलेली आहे. आता इथं आपण या सगळ्याला चांगली उकळी आणूयात. सगळ्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस जो आहे तो आपण बंद करूया आणि ही फोडणी देखील आपल्याला व्यवस्थित गार होऊ द्यायची आहे. फोडणी सुद्धा आता माझी व्यवस्थित गार झालेली आहे. ढोकळा देखील गार झालेला आहे. तर तो आपल्याला आता सगळीकडून पहिल्यांदा सोडवून घ्यायचा आहे आणि सोडवून घेतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये त्याला काढून घेणार आहे. आता आपण याचे चौकोनी पीस आहेत ते कट करून घेऊयात. खूप मोठे नाहीत, खूप बारीक नाहीत, असे चौकोनी पीस जे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण यावर बनवलेली फोडणी जी आहे ती आपल्याला थोडीशी फोडणी जी आहे ती ओतून घ्यायची आहे. आता इथं फोडणी ओतताना आपल्याला पाणी जे आहे ते सगळीकडं सेम स्प्रेड होईल अशा तऱ्हेनं चमच्यानं सगळीकडं आपण ते पसरवून घेऊया. फोडणी पसरवताना या पाण्यामधील मोहरी, जिरे, कढीपत्ता, त्याचबरोबर हिरवी मिरची ही देखील प्रत्येक पिसाला लागेल अशा पद्धतीनं आपण ही तयार फोडणी जी आहे ती त्याच्यावर घालून घेतोय. संपूर्ण फोडणी सगळं पाणी जे आहे ते याच्यावर स्प्रेड करून झालेलं आहे. त्यानंतर मी वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती त्यावर पसरवून घेणार आहे. खूप जास्त नाही, खूप कमी नाही अशा प्रमाणात आपल्याला कोथिंबीर जी आहे ती पसरवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असेल तर ओलं खोबरं देखील यावर स्प्रेड केलं तरीही चालेल. अशा प्रकारे ढोकळा जो आहे तो आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि आता तो आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात. हा ढोकळा जो आहे तो तुम्ही हिरवी चटणी किंवा चिंचगुळाची चटणी असेल तर त्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा नुसताच जरी खाल्ला तरीही तो खाण्यास उत्तम लागेल. तर ही होती आपली आजची प्रीमिक्स पासून ढोकळा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.